काँग्रेस सदस्य वार्षिक अनेक प्रकार डिस्प्ले स्वराज्य पक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य आवासराव अक्षय माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद सोलापूर मकरंद निंबाळकर त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष स्वराज्य पक्ष कोल्हापूरचे महादेवजी करेकर जिल्हाध्यक्ष स्वराज्य पक्ष धाराशिवचे महेशजी गौरी तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूरचे अध्यक्ष सज्जनराव काळुंकेजी स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य बापूसाहेब वाडसूळ शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोकुळगावचे अध्यक्ष विनय बाप्पा गरड मंचगाव उपस्थित साहेबराव देशमुख डॉक्टर सूरज चव्हाण प्रशांतजी भालशंकर जय जगदंबा संस्थेचे सदस्य अप्पासाहेब कांबळे अरुण सावंत सुधीर काळे पानगाव माजी सरपंच श्यामभया जाधव देवडी माजी सभापती पंचायत समिती उस्मानाबाद या सर्वांचं मी आणि आणखी जे कोणी मंचकावर अतिथी म्हणून उपस्थित असतील या सर्वांचं जय जगदंबा परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो आणि बाप्पांच्या पवित्र स्मृती वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो। प्रास्ताविकामध्ये बाप्पांबद्दल सांगताना सर्जापूरसारख्या अतिशय ग्रामीण अशा भागामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये बाप्पांचा 27 सप्टेंबर 1958 रोजी अतिशय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला। त्यांनी BSc BEd शिक्षण पूर्ण केलं। इतर संस्थेमध्ये सहशिक्षक म्हणून नोकरी केली। नोकरी करत असताना समाजासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे। शाहू फुले आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर जगदाळे मामा या सर्वांची प्रेरणा घेऊन आपल्या भागातील ग्रामीण भागातील काही चौकड्यांना जसे की वैरागचे विलास मामा भोसले विद्यासागर गव्हाणे दयानंद पाटील सुरडीचे आपले खजिनदार विनायकराव डुरफोडे यासारख्या सहकार्यांना सोबत घेऊन 22 सप्टेंबर 1987 रोजी जय जगदंबा संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना या संस्थेवरती 2 संस्थांना मान्यता मिळाली, परंतु तालुक्यामध्ये या शाळा चालवत असताना त्यांना खूप असा संघर्ष करावा लागला। त्यामध्ये त्या संस्था स्थलांतरित करून दुसऱ्या ठिकाणी चालवावं लागले, परंतु एवढ्यावरती बाप्पा थांबले नाहीत। बाप्पांनी 1995 मध्ये आणखी 4 संस्था श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ वैराग, जय कालिका माता शिक्षण प्रसारक मंडळ पानगाव, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ वैराग आणि अमर ज्योती विद्यापीठ कोल्हापूर अशा प्रकारच्या आणखी 4 संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एक असं केवळ 1989 ते 2001 एवढ्या कमी कालावधीमध्ये जवळजवळ 54 शाखा शैक्षणिक युनिट या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं। हे करत असताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला। त्यावेळी त्यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब कोरके सुविद्य पत्नी सुरेखाकाठी कोरके यांनी त्यांना अनमोल 7 निधी सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या जोरावरच त्यांनी हा वटवृक्ष अतिशय विस्तृतपणे वाढवला। हे करत असताना वैराग भागातील तमाम लोकांनी त्याचप्रमाणे राज्यातील सुद्धा बऱ्याच लोकांनी बाप्पांना मोलाचं सहकार्य केलं। त्यामध्ये
माजी आमदार प्रकाशजी गंगूवार, मारुतराव मोठे, बार्शीचे अर्जुन अण्णा बारबोले, शहापूरचे माजी सध्या विद्यानाव करायचे दौलतराव बरोडा, आनंदराव चटक, हे विदर्भातले आमदार आहेत, वामनराव चटक यांचे बंधू, प्रकाश जाधव, शिवाजीराव मोगे, उत्तमराव वेगळे, माणिकराव ढगरे, अशा अनेक लोकांनी बाप्पांना या संस्था काढत असताना अतिशय अनुभव असं सहकार्य केलं आणि त्यातून या संस्थेची भरभराटी झाली आणि या युनिट लहानशा गोष्टीचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. त्या काळामध्ये त्यांना आपल्या संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी सुद्धा अनुभवाचं सहकार्य केलं. बाप्पा सर्व या सहकार्याचं कुटुंब म्हणजे माझं स्वतःचं कुटुंब या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची काळजी घेत होतं. त्याचप्रमाणे संस्थेतील कर्मचारी सुद्धा बाप्पा आणि बाप्पांच्या कुटुंबावरती स्वतःच्या कुटुंबासाठी प्रेम करत होते. यामध्ये हा वटवृक्ष इतका मोठा झाला की त्यामध्ये माध्यमिक शाळा 16, प्राथमिक शाळा 4, विजावत आश्रमशाळा 8, आदिवासी आश्रमशाळा रायगड 1, कनिष्ठ महाविद्यालय 2, वसतिगृह 9, रात्री मुलांसाठी बालकाश्रम 9, अशी अनेक युनिट या ठिकाणी बाप्पांनी चालू केले. त्याचप्रमाणे व्यावसायिक प्रशिक्षणाची व्यवस्था म्हणून ITI, B.Ed 4, B.Ed 1, M.Ed 1 अशी एकूण आणखी नवीन 9 युनिट NCTची चालू केली आणि आज जवळजवळ 63 युनिट या ठिकाणी सुरू आहे. या एकूण 63 युनिटमध्ये याच भागातील गरीब सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संस्थेच्या माध्यमातून बाप्पांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यातील विविध सामाजिक संस्थांनी बाप्पांना जवळजवळ 10 पुरस्कार सन्मानित केलं. त्यामध्ये मणिबाई शहा प्रतिष्ठान यांनी राष्ट्रसेवा पुरस्कार, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या संस्थेतर्फे आदर्श संस्थाचालक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार, मराठा सेवा भूषण पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार, वैराग रत्न पुरस्कार, भगवंत रत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देऊन बाप्पांना सन्मानित केलं. आणि हे सर्व करत असताना काळाने गाला घातला आणि 1 जून 2021 रोजी बाप्पा आम्हाला सोडून गेले. पण त्यांची जी स्वप्न होती मोठं रुग्णालय या भागामध्ये स्थापन करण्याची, लहान मोठे उद्योगधंदे सुरू करण्याची, त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची, शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचा कारखाना सुरू करण्याची ही स्वप्न सोडून बाप्पा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर या संस्थेचा कारभार अल्पावधीमध्ये डॉक्टर कपिलराव गोडके यांनी स्वीकारला. उच्च शिक्षित असून सुद्धा आपल्या शिक्षणाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादांनी डॉक्टर शिकवली आणि त्याप्रमाणे कार्य सुरुवात केली. त्याची प्रसिद्धी म्हणून एक छोटं उदाहरण सांगतो. बाप्पाच्या पश्चात 1 वर्षातच अमिताभ गोडके यांनी स्वतः लक्ष घालून आपल्या B.Ed कॉलेजला पहिल्याच प्रयत्नामध्ये नॅक मूल्यांकनामध्ये B ग्रेड मिळवून दिला. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत
जे काही दिवसा शिक्षण देऊ शकत नाही किंवा पूर्ण वेळ शिक्षण देऊ शकत नाही अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 7 कोर्सची या ठिकाणी अभ्यासक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आणि आम्ही बाप्पा तुमचं कार्य अपुरं सोडणार नाही किंवा ते अखंडितपणे आणि तुम्ही चालू होता त्यापेक्षा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही चालू अशी या भावंडांनी या ठिकाणी समाजाला पाहिजे. हे सर्व करत असताना परिवारात बाप्पांप्रमाणे एखादं कार्य हाती घेतल्यानंतर ते मध्ये सोडायचं नाही, जिद्द चिकाटी आणि ते कार्य पूर्ण करायचं ही त्यांची खासियत. आणि त्या पद्धतीनं मला अशी आशा आहे की बाप्पांची जी राहिलेली स्वप्न आहेत ती स्वप्न दादा या ठिकाणी निश्चितच पूर्ण करतील आणि ईश्वर त्यांना ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ देवो. त्याचप्रमाणे संचकावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व भागातील, त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील आणि या ठिकाणी निमंत्रित केलेले सर्व पाहुणे यांनी पण आमच्या या दादांना बाप्पांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेच आशीर्वाद द्यावेत. जय जगदंबा परिवारातील सर्व सदस्य अखंडपणे दादा तुमच्यासोबत असतील एवढी ग्वाही देऊन बाप्पांना पुन्हा एकदा अभिवादन करून मी माझं कर्तव्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या भागातील लोकांना पडलेलं रुपेरी स्वप्न म्हणजे 67 वर्षापूर्वी याच दिवशी झालेला बाप्पांचा जन्म. म्हणून विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटे नवया नव्याने, पेटे नवया नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण आपल्या शिवहस्ते महाराष्ट्राचं कुलदैवत राजा शिवछत्रपती, त्याचबरोबर ज्यांच्या निमित्तानं हा आजचा कार्यक्रम आयोजित झाला आहे ते सत्कारमूर्ती सन्माननीय आमचे आधारस्तंभ, आमचं दैवत आदरणीय बाप्पांच्या प्रतिमेचं आणि जगदंबेच्या प्रतिमेचं पूजन आपल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवांच्या शिवहस्ते व्हावं अशी विनंती करतोय. आवाज कमी करा. सामान्यांच्या विकासाचं स्वप्न बाळगलेले बाप्पा, सामान्यांच्या विकासाचं स्वप्न बाळगलेले बाप्पा, शिक्षण महर्षी दलित मित्र बाळासाहेब बाप्पा कोरके, कर्मवीर जगताप मामांची प्रेरणा व आशीर्वाद लाभलेल्या बाप्पांनी स्वकर्तृत्वातून आभाळ ठेवलं केलं. वडील नरहरी व आई सुंदराबाई कोरके व ज्येष्ठ बंधू काकासाहेब कोरके यांच्या आदर्श विचारांची सुदर्शोरी घेत शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि दुष्काळाच्या पट्ट्यात असलेल्या बार्शी तालुक्याला बाप्पांनी विकासाचं केंद्रबिंदू बनवलं. या समाजासाठी माझं काहीतरी देणं आहे या विचारातून प्रेरित झालेल्या बाप्पांनी आधी केले मग सांगितले हे सूत्र अंगीकारत स्वातंत्र्य, समता व बंधुता हे ब्रीद घेऊन त्यांनी जय जगदंबा शिक्षण संस्थेची 90च्या दशकात मुहूर्तमेढ रोवली. याचा वटवृक्ष करण्यासाठी त्यांनी स्वतःची आहुती दिली. स्वहित बाजूला ठेवून या संस्थेला व समाजाला आपला परिवार मानलं. अवघ्या 3 दशकांच्या कालावधीत बाप्पांनी शाखांची भरती केली. बाप्पांनी ग्रामीण भागातील दलित, पीडित, मागास व ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून वसतिगृहे, आश्रमशाळा सुरू केल्या. बाप्पांनी एकाच छताखाली आधुनिक शिक्षणाची गंगोत्री आणली. आज जगदंबा शिक्षण संस्थेत KG to PG पर्यंतच्या शिक्षणाची सोय वैराग सारख्या खेड्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे आणि यातूनच महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
बाप्पांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व बेरोजगारांना शिक्षण क्षेत्रात आणून त्यांचे नंदनवन फुलविले. स्वर्गीय बाप्पांच्या या अजरामर कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाने दलित मित्र पुरस्काराने सन्मानित केले. विविध संघटना तसेच मराठा महासंघाने त्यांचा गौरव केला. दस्तूरखुद्द देशभक्त अण्णा हजारे यांनी बाप्पा बद्दल एक धगधगीची मशाल अशा पद्धतीचं गौरवोद्गार केले होते. खरोखरच कुटुंब वत्सल स्वाभिमानी वरून काटेरी वाटणारा हा माणूस समाजात निडरपणे बेधडक राहिला. जीवनात आलेल्या सर्व भूमिकांना योग्य न्याय देत कृतार्थ झालेल्या बाप्पांच्या समर्थपणाची वाटचाल सुरू असतानाच जून 2021 रोजी अचानकपणे आमचा हा बाप माणूस काळाच्या पडद्यावर झाला. आज बाप्पा आमच्या शरीर दुपाने नसते तरी त्यांच्या सानिध्यातील प्रत्येक आठवणी आमच्यात आहे. मनाच्या गाभाऱ्यात जशाच्या तशा ताज्या आहे. खरं तर बाप्पांचा वाढदिवस आमच्यासाठी एक उत्सव, एक आनंदोत्सव असायचा. खरोखरच आजही बाप्पांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी जशा तशा ताज्या आहेत आणि म्हणूनच बाप्पांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आणि यानंतर मी मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार घेतोय. प्रारंभी जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थाध्यक्ष कपिलदादा कोळके यांना मी विनंती करतोय की युवकांचे हृदय सम्राट व विद्यमान खासदार ओमदादा निंबाळकर यांचा शाही सत्कार जय जगदंबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आपण या ठिकाणी करायचा आहे. बळगड्यांच्या तुरुंगातून मी हृदयाला मुक्त केलं, बळगड्यांच्या तुरुंगातून मी हृदयाला मुक्त केलं. जिथं जिथं धमनी आहे, जिथं जिथं धमनी आहे तिथं माझं रक्त गेलं आहे. बार्शी आणि उस्मानाबाद विभागासाठी अहोरात्र राबणारा हा आपला सर्वांचा लाडका नेता आणि या नेत्याचा या ठिकाणी सत्कार समितीच्या वतीनं डॉक्टर कपिलदादा कोळके यांच्या शुभास्ते खासदार ओमदादा निंबाळकर यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. सन्माननीय राजनजी जाधव माजी परिवहन समिती चेअरमन महापालिका सोलापूर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या या ठिकाणी जोरदार स्वागत आहे. आपल्याला शक्य आहे आपण आसन सोडावं. यानंतर मी विनंती करतो आहे प्रदीप दादा सोळुंके शिवव्याख्याते यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय डॉक्टर कपिलदादा कोळके आपल्या शुभास्ते शिवव्याख्याते प्रदीप दादा सोळुंके सरांचा या ठिकाणी सत्कार समितीच्या वतीने आपण सत्कार करायचा आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहात. महाराष्ट्राचे मुलुख मैदानी तो शिवव्याख्याते प्रदीप दादा सोळुंके यांचा या ठिकाणी डॉक्टर कपिलदादा कोळके यांच्या शुभास्ते सत्कार होतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे लोकशाहीचा प्रथम स्तंभ म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ते न्यायपालिकेचे निवृत्त न्यायाधीश सन्मान्य मुकुंदजी सरदेसाहेब, निवृत्त न्यायाधीश मुकुंदजी सरदेसाहेब यांचा या ठिकाणी डॉक्टर कपिलदादा कोळके यांच्या शुभास्ते सत्कार होतोय. लोकशाहीतील जे महत्वाचे 4 स्तंभ आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं न्यायपालिका. या न्यायपालिकेतील निवृत्त न्यायाधीश सन्माननीय मुकुंदजी सरदेसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार डॉक्टर दादांच्या हस्ते झालेला आहे. त्यानंतर माजी नगराध्यक्ष बार्शी विश्वास भाऊ बारगोले
शुभास्ते होतोय. त्याचबरोबर संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे यांच्या फळीतील एक खंडे समर्थक सन्माननीय नानासाहेब खतारे यांचं या ठिकाणी सत्कार विकास पाटील सर यांच्या शुभास्ते होईल. त्याचबरोबर त्यांच्याच फळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते विश्वंभर पाटील साहेब आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मुख्याध्यापक विकास पाटील सर आपले शुभास्ते नानासाहेब खंदारे विश्वंभर पाटील यांचा सत्कार करायचा. बरं. माजी सभापती पंचायत समिती बार्शी अनिलकाका डिसले यांचा या ठिकाणी सहर्ष सत्कार होतोय. आनंददादा गोरके आपल्याला विनंती आहे आपण अनिलकाका डिसले यांचा सत्कार करायचा आहे. माजी परिवहन समिती चेअरमन महापालिका सोलापूर सन्माननीय राजनभाऊ जाधव याचाही सत्कार आनंद भैया कोरके यांनी करायचा आहे. राजनभाऊ जाधव यांचा सत्कार आनंद भैया कोरके. त्याचबरोबर सन्माननीय आबासाहेब कापसे स्वराज्य पक्ष राज्य कार्यकारी सदस्य याचाही या ठिकाणी आनंद भैया कोरके यांच्या शिवाय सत्कार होईल. स्वराज्य पक्ष सोलापूर महादेव तळेकर यांचा या ठिकाणी सत्कार मुख्याध्यापक पांडुरंग कानगुडे सर आपले शुभास्ते सन्माननीय महेश तळेकर जिल्हाध्यक्ष स्वराज्य पक्ष सोलापूर. शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती सन्माननीय मकरंद मालक निंबाळकर यांचाही या ठिकाणी सत्कार आनंद भैया कोरके यांनी करायचा आहे. आनंद भैया कोरके यांच्या शुभास्ते माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती मकरंद निंबाळकर यांचा सत्कार होतोय. सन्माननीय सज्जनराव साळुंके अध्यक्ष तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर यांचा सत्कार प्राचार्य स्वरूपजी सोनवणे सर यांच्या शुभास्ते होईल. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गौडगाव अध्यक्ष विनय बाप्पा गरड यांचाही सत्कार या ठिकाणी पांडुरंग कानगुडे मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम शाळा जामगाव. त्याचबरोबर आमचे स्नेही तथा इनगोदा येथील सुभाजी जगताप सर यांचाही सत्कार सुरेश गुंड यांनी करायचा आहे. शिक्षण संस्थेचे संस्थापक इनगोदा तालुका परंडा सुभाष वसंतराव जगताप यांचा सत्कार मुख्याध्यापक सुरेश गुंडे यांनी करायचा आहे. रतनगडचे माजी सरपंच साहेबराव देशमुख, नाईक चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर सूरज चव्हाण यांचे या ठिकाणी मुख्याध्यापक सुरेश गुंडे यांच्या हस्ते सत्कार होईल. साहेबराव देशमुख माजी सरपंच राठोदर डॉक्टर सूरज चव्हाण अध्यक्ष नाईक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद. सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी महादेशंकर दलित मित्र पुरस्कार ज्या संस्थेला मिळाला आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी महादेशंकर यांचाही या ठिकाणी सत्कार शहाजी आगलावे सर आपले शुभ हस्ते प्रशांतजी महादेशंकर यांचा सत्कार करायचा आहे.
स्वाभिमानी शिक्षण संस्था सन्माननीय बापू अडसूळ सर याचे या ठिकाणी सन्मान कानगुडे सरनी करायचा आहे. त्याचबरोबर तालुकाध्यक्ष उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय अमोल काकडे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. माजी सरपंच पालगाव सुधीर काळेसर, श्यामभैया जाधव माजी उपसभापती उस्मानाबाद, माजी नगरसेवक अरुणजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र निंबाळकर, त्याचबरोबर माजी प्राचार्य अरुणजी टोणपे आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. दत्तात्रय ननवरे आपले या ठिकाणी सत्कार होतोय. जयश्री खंडीराय घोडके नगरसेवक वैरा यांचा या ठिकाणी सत्कार पाटील मॅडम यांनी करायचा आहे. त्याचबरोबर नगरसेविका सुरवशेताई यांचाही सत्कार पाटील मॅडम यांनी करायचा आहे. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. नगरसेविका ज्यांचा राहिला असेल त्याचाही या ठिकाणी मी शब्दरूपी सोनाने सत्कार व्यक्त करतोय. ज्यांचा सत्कार झाला ते अति मोलाचे, ज्यांचा राहून गेला ते लाख लाख मोलाचे. पुन्हा एकदा सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांचा या ठिकाणी जाहीर सत्कार व्यक्त करतोय. आणि आमचे सर्व पत्रकार बांधव, या सर्व पत्रकार बांधवांचा गुंड सरांनी सत्कार करायचा आहे. सन्माननीय किरण आवारे दैनिक पुण्यनगरी, या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहतो, समाजाला दिशा देण्याचं काम जे पत्रकार अहोरात्र करत असतात त्या पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रारंभी किरण आवारे दैनिक पुण्यनगरी, राहुल दळवी दैनिक दिव्य मराठी, प्राध्यापक बलबीर लोखंडे सकाळ, काशीनाथ क्षीरसागर दैनिक पुढारी, त्याचबरोबर मोरोबावी याचाही सत्कार पाटील मॅडम यांनी करायचा आहे. पत्रकार आनंद कुमार डुले दैनिक लोकमत, आनंद कुमार डुले दैनिक लोकमत, सन्माननीय मेजर मोरे यांचा या ठिकाणी सुरेश गुंडे यांच्या हस्ते सत्कार. सर्वच पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कटुसत्तेचे पांडुरंग सुरवसे, पांडुरंग सुरवसे कटुसत्य दैनिक कटुसत्य, अमोल डोळसे सामाजिक कार्यकर्ते, अमोल डोळसे सामाजिक कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी सत्कार. खंडेराय घोडके प्राचार्य अनुराधाबाई देशमुख महाविद्यालय वैरा, आपण त्याचा सत्कार करायचा आहे. पत्रकार त्याचा या ठिकाणी सत्कार. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी जगदंब परिवार त्याचबरोबर सत्कार समिती यांनी सलग 2 वर्ष महाराष्ट्राची कुलस्वामी आणि जगदंबा आणि त्या जगदंबेची ज्योत तुळजापूरहून आणल्याबद्दल त्यांचा मान्यवरांनी सत्कार करावा अशा प्रकारची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीयांना विनंती करतो की सन्माननीय करडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. जनता न्यूजचे सागर, त्याचबरोबर असलम काशी याचे या पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सत्कार करतोय. त्याचबरोबर अलिमुद्दीन काशी आपले या ठिकाणी सत्कार खंडेराय घोडके करायचा आहे. अलिमुद्दीन काशी रात्रंदर. थोडा कार्यक्रमामध्ये आम्ही बदल करतो आहे. पहिल्यांदा ओम दादा
आपल्याला या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी येत आहेत. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण आतुर आहात ते आदरणीय ओम दादा. जय जगदंबा परिवाराचे संस्थापक तथा शिक्षण महर्षी दलित कैलासवासी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या 67व्या जयंतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र शिव व्याख्याते आदरणीय प्रदीप सोळंके साहेब, त्याचबरोबर निवृत्त न्यायाधीश आमचे सहकारी मित्र श्री मुकुंदजी सस्ते साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय विश्वासभाऊ बारपुरेजी, बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय अनिता गडिस्ते, श्री आबाजी कापसे, मान्य श्री राजनभाऊ जाधव, श्री मकरंजी निंबाळकर, महेशजी सरवदे, सज्जनरावजी साळुंके, या ठिकाणी आमच्या बरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती श्यामभैया जाधव, स्वराज्य पक्ष कार्यकारिणीचे सदस्य आबासाहेबजी कापसे, सन्माननीय आमचे तालुका प्रमुख प्रवीणजी ठाकरे, मनीषजी काळजे, महेशजी कवडे, महादेवजी तळेकर, किशोरजी मारकड, नाना खंदारे, विश्वंभर पाटील, विनायकी करड, प्रशांतजी बालशंकर, सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि बाप्पावर प्रेम करणारी सर्व मित्र आपले मंडळी आणि या संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, शिक्षक वृंद, उपस्थित सर्व जगदंबा परिवाराचे सदस्य, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आदरणीय बाप्पांना त्यांच्या 67व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो. आज या वटवृक्षाचं संस्थेचे आपण जेव्हा स्वरूप बघतो तेव्हा बाप्पांनी लावलेलं रोपटस्वर या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. आज त्यांच्या माध्यमातून बार्शीसारख्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, सर्वसामान्य माणसाच्या लेकरांना अगदी केजी पासून ते पीजी पर्यंत पूर्ण शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून देण्याचं काम या जगदंबा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्था चालून त्या ठिकाणी दिलं जात आहे. त्याच्याबद्दल मी जगदंबा सामाजिक संस्थेचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कामाला शुभेच्छाही देतो. आज तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त होत असताना मला मनस्वी आनंद होतोय की खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई काय असते. खऱ्या अर्थानं एका बाजूला सगळी सरकारी यंत्रणा, साक्षात देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकारी यंत्रणा आणि आता पावसाळा चालू आहे. नुसता पाऊस नव्हता तर पैशाची अतिवृष्टी आमच्याकडे होती आणि असं सगळं असताना सर्वसामान्य माणसानं निवडणूक हातात घेतल्याच्या नंतर त्याचा परिणाम कशा पद्धतीनं येतो, लोकशाही काय असते, जनशक्ती काय असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक मताचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिलाय तो अधिकार काय असतो हे पूर्ण
सगळ्यांच्या साथीनं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार म्हणून दुसऱ्यांदा तब्बल 3,29,800 पेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन मला जाता आलं. हे मताधिक्य घेत असताना मी कधीही वेगळा आविर्भाव ठेवला नाही, कारण जेवढं अधिकचं मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी त्या ठिकाणी आपल्यावर आहे. सर्वसामान्य माणसाला टाकलेला विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवणं, त्याच्यासाठी झटणं, त्याच्यासाठी राबणं, त्याचा आवाज म्हणून कायमस्वरूपी संसदेत सर्वसामान्य माणसाच्या व्यथा त्या ठिकाणी मांडणं हे कर्तव्य समजून मी त्या ठिकाणी आजपर्यंत माझं काम करत आलोय. आज निश्चितपणे कपिल दादाचे आहे, त्यांचा एक संघर्ष आपण सगळ्यांनी बघितलाय. मला वाटतंय खास करून आता सोळंके साहेब तुम्ही आहे तिथं, पण मनोज दादाच्या आंदोलनाच्या वेळेस अगदी सक्रियपणे स्वतः समोर येऊन पूर्ण संस्था त्या ठिकाणी पाठीशी उभे करायचं काम आदरणीय कपिल दादाने त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि संघर्ष म्हणला की वाटत टाटा असतेच, फुलं हरलेले नसते, संघर्षाची वाट काही सरळ नसते. संघर्ष करायचं म्हणलं की अनेक आव्हानांना, अनेक समस्यांना त्या ठिकाणी तोंड देऊनच आपल्याला पुढे जावं लागतंय आणि त्या सगळ्या आव्हानांचा सामना आपण अतिशय समर्थपणे केला. त्याच्याबद्दल सुद्धा एक युवक म्हणून मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की त्या सगळ्यांना काढून आपण त्या ठिकाणी समर्थपणे चालताय. या संस्थेची धुरासुद्धा अतिशय व्यवस्थितपणे पार पाडायचं काम आपण आपल्या माध्यमातून करताय. आज या ठिकाणी दादा मला बोलत असताना आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख वारंवार करावा वाटतो की आता आम्हाला आमच्या म्हणजे लढाई अशी झाली की प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी लढाई आहे. काहीतरी म्हणलं तर ही लढाई आहे, त्याचं तर सत्य आपल्याला नाकारता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आरक्षण नसल्यामुळं, स्वतःची आर्थिक क्षमता नसल्यामुळं, स्वतःच्या लेकराबाळांचं शिक्षण पूर्ण करू शकत नसल्यामुळं मला वाटतं समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात असंतोष त्या ठिकाणी जातो. या असंतोषाला वाचा पडायचं काम दादा मला आवर्जून सांगावं वाटतंय की लोकसभेचा सदस्य म्हणून मी निवडून गेल्याच्या नंतर मराठा आरक्षणावर गाज येते. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण चालू असताना या ठिकाणी आरक्षणाला अडचण येते हे लक्षात आल्याच्या नंतर देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्या आरक्षणावर बोलणारा मी पहिला खासदार होतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी केवळ त्या समाजात जन्माला आलोय म्हणून त्याची बाजू मांडतोय अशातला भाग नाहीये. खरंच ती गरज होती, आवश्यकता होती, कारण अनेक मराठा कुटुंबियांची परिस्थिती मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं जवळून बघितली. दादा मला आवर्जून सांगायचं एक उल्लेख इथं केल्याशिवाय राहणार नाही की एक शेतकरी, सामान्य शेतकरी मराठा समाजाचा स्वतःच्या लेकीचं ऍडमिशन करण्यासाठी दिवसभर धाराशिवला संस्थेत फिरला आणि फिरल्याच्या नंतर असं लक्षात आलं की जी काही फीस आहे त्या मुलीचं ऍडमिशन करण्यासाठी ती फीस काय आपल्याकडनं गोळा होऊ शकत नाही. ही लक्षात आल्याच्या नंतर त्या मुलीच्या बापानं रात्री जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. तर ही झालेली घटना अतिशय वेदनादायी होती आणि त्याचा जागा बघून मी लोकसभेत सुद्धा ही विषय वारंवार त्या ठिकाणी मांडायचं प्रामाणिकपणे काम केलंय. आज सुद्धा मला वाटतं या आंदोलनाला आधी नेतृत्व नव्हतं, पण मनोज दादाच्या रूपानं तुमच्या सगळ्यांच्या साथीनं एक सक्षम सामान्य कुटुंबाचं प्रामाणिक नेतृत्व त्या ठिकाणी या आंदोलनात सुद्धा मिळालंय. मला वाटतं त्याचा सुद्धा सार्थ अभिमान आहे. अतिशय प्रामाणिकपणे, संघर्षशील प्रामाणिकपणे त्या ठिकाणी हे आंदोलन पुढे घेऊन जायचं काम मनोज दादा त्या ठिकाणी करतायत. आज मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं नम्रपणे वाटतंय की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्या ठिकाणी दादांना दिला होता, तो शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी उगाळला गेला होता. मला वाटतं एका सामान्य कुटुंबातलं एक सामान्य लेकरू मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुमच्याकडे येत होतं, भांडत होतं, उपोषण केलं, कित्येक वर्ष, कित्येक दिवस त्यांनी त्या ठिकाणी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
भान तरी ठेवावं आणि आपण दिलेल्या शब्दानंतर त्याच्यावर होत नसलेली कारवाई करून त्याच्यानंतर निश्चितपणे फसवणूक झाल्याची भावना त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात होती आहे, ही वस्तुस्थिती आहे. याच्या बाबतीत सुद्धा शीर्ष नेतृत्वावर बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणी आवाज करून ज्याच्याकडे निर्णय क्षमता आहे, ज्याच्याकडे निर्णय घ्यायचे अधिकार आहे, ते तातडीने त्या ठिकाणी निर्णय सुद्धा घ्यावे ही मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा मी त्याच्याकडे करतो. आज विषय असंख्य आहे. आपण बघितलं असेल अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होत आहे. आता बघितलं असेल आपण दादा, पण आता परिस्थिती आमच्याकडे अशी झाली आहे की स्प्रिंकलरचा अनुदान मागायला जावा, पैसे आले नाही. ठिबक सिंचनाचा अनुदान मागायला जावा, पैसे आले नाही. मागच्या अतिवृष्टीच्या वेळेस पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवलाय, त्याचे सुद्धा अजून पैसे आलेले नाही. आणि आता परत ही अतिवृष्टी, आता अजून ही आसमानी संकट त्या ठिकाणी समोर येत आहे. आणि प्रत्येक गोष्टीला सरकारकडे विचारल्याच्या नंतर, कारण शेतकरी मला विचारते की दादा आमचं ठिबकचं अनुदान काय येत नाही. मी त्या ठिकाणी केंद्रीय सचिवांना सुद्धा विचारलं की म्हणलं तुम्ही महाराष्ट्र राज्याचे या सिंचनाचे पैसे का पाठवत नाही. त्यांनी मला नम्रपणे सांगितलं की ह्याच्यातला 60% वाटा हा केंद्र सरकारचा आणि 40% वाटा हा राज्य सरकारचा. आणि राज्य सरकार जोपर्यंत 40% रक्कम त्यांच्या खात्यावर भरत नाही तोपर्यंत केंद्राचे 60% पैसे आम्हाला त्या ठिकाणी देता येत नाही. परिस्थिती अशी झाली. माझं काय कुठल्या बहिणीबद्दल, लाडक्या बहिणीबद्दल काय माझं दुमत नाही, त्यांच्याबद्दल माझा कुठलाही आकस नाही. पण फक्त निवडणुकीच्या तोंडापुढं लक्ष ठेवून त्या ठिकाणी आमच्या बहिणीची आठवण जर मला वाटतं सरकारला येत असेल तर नेमकी ही लाडकी बहीण योजना आहे का लाडकी खुर्ची योजना आहे याचा विचार सुद्धा सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जर राज्यकर्ते म्हणून तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, ज्या दिवशी तुम्ही खुर्चीत बसलात, ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ज्या दिवशी तुम्ही आमदार म्हणून शपथ घेतली, ज्या दिवशी तुम्ही खासदार म्हणून शपथ घेतली, त्याच दिवशी तो निर्णय घेणं अपेक्षित होतं. तुम्ही शपथ घेतल्याच्या नंतर त्या क्षणाला निर्णय घेणं अपेक्षित होता. आम्ही सुद्धा तुमची पाठ पोपटली असते, आम्हाला सुद्धा आनंद वाटला असता की नाही या भावांना खरंच बहिणीची काळजी आहे. पण भागवानो, लोकसभेचे निकाल लागल्याच्या नंतर एक मुख्यमंत्री मला उद्धवजीचं कौतुक म्हणून म्हणत नाही, पण त्या ठिकाणी ज्या दिवशी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच्या महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायचा निर्णय त्या ठिकाणी आता ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला. त्यांनी वाट बघितली नाही की आता कुठली निवडणूक समोर येते, मग त्या निवडणुकीला आपल्याला फायदा होईल का तोटा होईल हा विचार करत ते बसले नाही. मला वाटतं ज्या पद्धतीची राजकीय इच्छाशक्ती ठेवणं गरजेचं आहे. पण आज जे काही चाललंय ते आम्ही तुम्हाला सांगावं याची गरज नाही. सर्वसामान्य माणूस आता हुशार झालाय. प्रत्येकाच्या खिशात आता तुमच्या माध्यमातून, तुमच्या म्हणजे युट्यूब, बरी एखाद्या चॅनलवाल्यानं नाही दाखवलं, जरी एखाद्या पेपरवाल्यानं नाही बातमी छापली तरी युट्यूब मात्र असं काय हत्यार आहे की प्रत्येक सामान्य गोष्ट, कुठलीही कार्यपद्धती ताबडतोब लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. आणि त्याच्यामुळं लोकांना सगळं समजतंय, सगळं कळतंय. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट, प्रत्येक परिस्थिती सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी ज्ञात आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की दादा निश्चितपणे बाप्पांचा वारसा तुम्ही समर्थपणे सांभाळलाय आणि समर्थपणे पुढे घेऊन जाणारच आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. अशाच पद्धतीनं या संस्थेचं अजून मोठ्या संस्थेत रूपांतर करण्यासाठी मी माझ्या वतीनं आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर मला पूर्ण कार्यक्रम करून जायचं होतं, पण खासदाराचं परिस्थिती अशी अवघड आहे. एकतर 11 तालुक्याचा प्रपंच आहे, म्हणजे 6 आमदाराचा जेवढा मतदारसंघ येते तेवढा एकट्याचा माज आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी अटेंड करणं, प्रत्येकाची समस्या ऐकून घेणं, ती सोडवणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. ती समजून मी त्या ठिकाणी काम करतोय. आणि कार्यक्रमाची सगळी परिस्थिती बघून सुद्धा खरं तर संयोजकाची आपल्या सगळ्यांची सुद्धा मी क्षमा मागतो की खरं मी शेवटी बोलायला पाहिजे होतं, पण माझी वाट बघत जवळपास पूर्ण मतदारसंघातलं 500-700 लोक त्या ठिकाणी आलेले असते. साऱ्या गोष्टी असतात, समस्या असतात, अपेक्षेनं आलेले असते. 150-200 किलोमीटरचा प्रवास करून आलेले असते की माझं घरानं मी माझ्या लोकप्रतिनिधीला सांगावं आणि ते सोडवून घ्यावं. त्याच्यामुळं त्यांना वेळ देणं सुद्धा माझी जबाबदारी आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची
म्हणून तुमची क्षमा मागतो. या सुंदर अशा कार्यक्रमाला मला येता आलं. आपल्या सगळ्या संस्थेची वाटचाल त्या ठिकाणी ऐकता आली आणि निश्चितपणे पुढचं सुद्धा आपलं भवितव्य उज्ज्वल असं असणारच आहे. आमच्या शुभेच्छा सदिच्छा कायमस्वरूपी आपल्या सोबत आहेत. त्या शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन मी माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, मन समुद्रासारखा विशाल ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको विचार रुजवा, द्वेष नको विचार रुजवा. ओम दादा मशाल घेऊन तुम्हाला भेटायला येतील, ओम दादा मशाल घेऊन तुम्हाला भेटायला येतील. धन्यवाद दादा. यानंतर मी आमंत्रित करतोय वैराग भागाचे नेते आणि तुम्हा सर्वांचे लाडके तडफदार नेते मकरंद मालक निंबाळकर यांना. मकरंद मालक निंबाळकर या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी येत आहेत. शिक्षण महर्षी आदरणीय बाळासाहेब बाप्पा बोरके यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ओमदादा, स्टेजवर उपस्थित असलेले कृपया सर्वांना विनंती आहे, सन्माननीय आदरणीय शिवव्याख्याते प्रदीपदादा सोळंके यांचं एक सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आदरणीय प्रदीपदादा सोळंके यांचं शिवाजी महाराजांवरती सुंदर असं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे. तेव्हा आपण आपली जागा रिझर्व ठेवायची आहे. निवृत्त न्यायाधीश साहेब प्रदीपदादा सोळंके साहेब, सन्माननीय बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वासू माजी सभापती अनिल काका, सर्वांची नावं घेत बसत नाही. सर्व स्टेजवरील मान्यवर, आदरणीय बाप्पांच्याबद्दल बोलत असताना ज्या व्यक्तीनं एक शिक्षक म्हणून प्रवास चालू केला, मला आठवतं आम्ही लहान असताना पप्पा ट्युशन घ्यायचे आणि एका संस्थेत सर्वच करत असताना पप्पांनी सर्व्हिस करण्याऐवजी आपण शिक्षण संस्था काढावी आणि ह्या वयात भागातील बहुजनांच्या मुलांना नोकरी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने पप्पांनी जवळजवळ 54 संस्था वैराग भाग आणि अनेक ठिकाणी निर्माण केल्या. त्याच्या माध्यमातून जवळजवळ 400 ते 500 शिक्षक आज नोकरीला लागले. त्यात जास्तीत जास्त वाटा हा शिक्षकांचा. या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. पप्पांनी केलेला हा वटवृक्ष पुढे नेण्याची जबाबदारी कपिल दादावरती आहे आणि पप्पा गेल्यानंतर दादांनी ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली आहे. दादा अडचणी मगाशी ओमदादांनी सांगितलं की कुठलंही काम करत असताना अडचणी येत असतात, संघर्ष होत असतो. त्या संघर्ष होत असताना आपण कधी घाबरायचं नाही, कारण आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. त्यामुळं आज संस्थेच्या माध्यमातून असतील सामाजिक कार्यक्रम असताना आपल्याला अडचणी येत असतील तर तुम्ही डगमगून न जाता ते नेटाने पुढे न्या. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय शिवव्याख्याते प्रदीपजी सोळंके सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी
तुमच्या घरी कार्य करणाऱ्या जगातल्या सर्व महान आढळता करतो. त्यांच्या 67व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. असे शिक्षण महर्षी गरीब मित्र जे जगदंबा परिवाराचे प्रमुख बाळासाहेब पप्पा कोळके यांना जयंतीनिमित्त मानले. या निमित्तानं या विचारमंच स्थानापन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र खासदार ओमराजे दादा निंबाळकर, न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले आणि एकेकाळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असलेले आमचे मित्र न्यायमूर्ती मुकुंदजी सस्ते साहेब, भाजपवाले जरांगे पाटलासोबत पूर्ण दौऱ्यात सहभागी असलेले माननीय नाना खंदारे साहेब, विश्वनाथ तिरोके पाटील, राष्ट्रीय माजी नगराध्यक्ष विश्वभाऊ मारगोले, पैसंचे माजी सभापती अनिता डिसले, स्वराज्य पक्षाचे राज्यकार्यकारी कमिटी सदस्य माननीय अमर कापसे, परिवहन समिती चेअरमन सोलापूरचे राजेंद्रजी जाधव, मकरंदजी निंबाळकर आणि यांच्या मी आग्रहास्तव आलो असे कोळके बाप्पांच्या पावलावर काम करणारे डॉक्टर गतीदादा कोळके, त्यांचे सर्व आयोजक संयोजक, जगदंबा परिवाराचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व बंधूभगिनी, डॉक्टर कपिल कोळके यांचं यासाठी अभिनंदन करेन. जरांगे पाटलासाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ट्रॅक्टर यायचं कोणी काढले असेल तर डॉक्टर कपिल कोळके यांनी काढलेले जोरदार काढल्यावर त्याचं अभिनंदन करा. मला जरांगे पाटलांनी विचारलं सोलापूरला कुठे ट्रॅक्टर आलेली आणि कोण आहे? सर्जापूरला मी अनेक गेलेले माझे मित्र एसपी झालेले आहे, अण्णासाहेब जाधव असतील, सुधाकर गायकवाड असतील, त्यामुळे या गावाचा माझा परिचय होता आणि त्यामुळं कोळके बाप्पाच्या कार्याचा परिचय झाला. मी आवाज करतो की सर्जापूर सारख्या एका गावामध्ये शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले पप्पा सर्जापूर ते रायगडाकडे जी झेप घेते त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्यावरून त्यांना अभिवादन करायचं. माझा शिवव्याख्याकडून पहिले दिल्यामुळे मी शिवाजी महाराजांना बोलणार नाही. कोळके बाप्पाच्या विषयाला धरून ही थोडंफार माझी भूमिका मांडणार. कोळके बाप्पाचा जो परिचय तो तरुण पिढीला कळाला तर फार मोठी प्रेरणा त्यांना मिळेल असं मला वाटतं. कोणताही मोठा झालेला माणूस अगोदर छोटा असतो हे आम्हाला कळत नाही. कोळके बाप्पा शेतकऱ्याचा पोरगा आहे. शिक्षणासाठी सर्जापूरचे वैराग पायी आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे संपादन घालवण्याचा प्रवास आहे प्रचंड मोठा आहे. खरं तर एखाद्या माणसाला संस्था असतील किंवा सर्जापूरचे वैराग पायी शिक्षण घेणारा कार्यकर्ता वाटला असतं लग्न व्हावं, नोकरी, एखादी छोटी कार्यक्रम झाला असता. पण असं न करता बाप्पाला फार मोठं स्वप्न पाहिजे आणि का मोठ्या होतं त्याचं कारण सांगतो. आमच्या घरात निवडणूक आहे, मी खेळात आहे, मी काय करू शकतो, मी गुटखा आहे, मी काळा आहे, मी नागता आहे, मी गरीब आहे, मी गरीबाच्या घरात जन्मलो, आज निघून ये महिलांचं काय खरे, ही मानसिकता आम्हाला बाधित करते. जरांगे पाटील शेतकऱ्याचा पोरगा नाही, घुसखोर कामगाराचा पोरगा आहे. वेटर म्हणून दुसऱ्याच्या हॉटेलवर काम केलंय, ते जर म्हणजे असं की घुसखोर कामगाराचा पोरगा आहे. 100 किलो वजन नाही, सोन्याच्याकडे हातात नाही, पुन्हा खाली गाडी नाही, दिसायला स्मार्ट नाही. हा न्यूट जर जरांगे पाटलाच्या मनात असता तर जरांगे पाटलाला संघर्ष होता ओळखले गेले असते का मला प्रश्न मानवा. शेतकऱ्याच्या पोराला माझी विनंती, स्वतःचा निवडणूक करा. रंगरंग आपल्या हातात नाही.
मी गुटखा लाल बहादूर शास्त्री पाकिस्तानला जाणार होते आणि त्यांना पत्रकारांनी प्रश्न दिला विमानतळावर की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून साहेब तुम्ही गुटखे तुम्ही त्यांची चर्चा कशी करणार? लाल बहादूर शास्त्री म्हणाले पाकिस्तान का पंतप्रधान सर झुका के बात करेगा और मैं सब उठा के बात करूंगा। झुका सुनने की क्षमता है सामने की तयारी पाहिजे। अरे काळ्या रंगाची माणसं आम्ही ही काळ आम्हाला लहानपणी फोटो तरी घेतो तर काळा सर्व लागतो माणूस गायला कुणी मोठा होतो। अरे आमचा विठ्ठल काय आमची शेती काळी काय ढग पाऊस पडतात तर काळ्या माणसाने आपल्याला दुर्गंध का निर्माण करावा माझा प्रश्न माझी विनंती आहे गरिबीत जन्मला असाल तर तुम्हाला गरिबीचा राग आला पाहिजे आणि गोरखे बाप्पाच्या जयंतीला शपथ घेतली पाहिजे। गोरखे बाप्पासारखा मी सुद्धा श्रीमंत होणंच बरे तर ही जयंती केल्याचं सार्थक होणार आहे बांधवांना। पण माझी विनंती आहे तुमच्या घरामध्ये असे जेवढे गट असतील तर ते काढून टाका। जरांगे पाटलांसारखे सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा जगातला सगळ्यात मोठा नेता होऊ शकतो म्हणून गोरखे बाप्पा रडत बसले नाही, शिवाजी महाराज रडत बसले नाही, महात्मा रडत बसले, बाबासाहेब रडत बसले नाही। रडणारे माणसं इतिहास घडीत नसतात, लढणारे माणसं इतिहास घडीत असतात। पण गोरखे बाप्पाने प्रचंड मोठा संघर्ष केला म्हणून त्यांचा प्रेरणाचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे। अजून एक विनंती करणार आहे आमची माणसं मोठी झाली की आपलं विकास असतात। आमचं शेतकऱ्याचं पोरगं शिकलं की एकच काम करतं बारीक माय बाली दावायला शिकवली बापाला बाप मायला माय बहिणी तिथे हाताळायची माय बरं आमच्या समाजामध्ये एक माय बाप आहे दोन पोर अधिकारी झाले एक दिल्लीला अधिकारी आहे पुण्याला अधिकारी माय गेली बापा निरोप पाठवला लवकर पुण्यासमोर अंतिम आलं अंतिम गेली मुसलमाना जवळ आला आणि बापाच्या लक्षात आलं की लहान पोरगाला मोठं पडे त्याला लहान पोरगा झालं अरे माय गेली तुझा मोठा होत पडे विमानाला कधी आलं बघ ना अंतिम वेळ झाली मुसलमाना जवळ आला तर बारकं पोरगाला बाबा माझा बाप बोल येणार नाही तर आमच्या दोघांना ठरले माय केलं मी येईल बाप केलं ते येणार। अरे माय आणि बाप आणि मारायला वाटून घेतल्या काय समाजाचं काम करणार आहे। शिकलेले माणसं समाजाला धोका देत आहेत म्हणून आमचा बोल्या वाचतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळख पाहिलं चमत्कार घडला मराठ्याने आमचे काळ छडे लावले बाबासाहेब ओळख पाहिलं अरे गावाच्या बाहेर शिकवलेला तरी समाज राष्ट्रपती पदावरील फडक मारली बाबासाहेबांना गोरखे साहेब बाबा एका सजापूरचा हा शेतकऱ्याचा पोरगा आज ओळख पाहिलं जगदंबा शिक्षण प्रसारण मंडळ स्थापन झालं माझ्या मंडळात शाळा झाल्या हजारो पोराचे चुरी पेटल्या जोरदार झाला पाहिजे आज एवढ्या शाळा निर्माण झाल्या कारण शाळा काढणे काळाची गरज आहे। विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना सुंदर गती अनर्थ एका विद्येने गेले। नीट समजून घ्या तुम्हाला आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता पण कर्वे भावनाटले मामासाहेब जगदाळे महात्मा फुलेंचं कार्य समजून घ्या। हे प्रदीप फळके ग्रेट मराठा काय आमची शिक्षणाची अवस्था माझ्या कोर्टात खंडात मांडळाचा मामला झाल्यावर पहिला घ्यायचे माझा भाग चौथी पास माझा भावती बारवाडी माझा शिक्षणाची काही शंका माझ्या आजाच्या अगोदर कोणीही शाळेत गेलेला नाही। आम्हाला शिकण्याचा अधिकार नव्हता। तुकाराम महाराज म्हणतात धोका व्याक्षर नाही अधिकार म्हणून महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब यांच्या नावावर टाळ्याचा कडकडाट करा त्याने आम्हाला शाळा उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या भावाला पाव ठेवून गोरखे बाप्पाने एवढ्या शिक्षण संस्था काढल्या दलित दलित आदिवासी याला शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आणि नव्या नोकऱ्या लागल्या आज 1000-1500 लोक नोकरीला माझ्या सांगा या लोकांना नोकरी नसते तर लग्न झाले असते का खरं सांगा बाप्पाच्या संस्थेत नोकरी मिळून लग्न झालं आज मुली कमी मागवलं मुलीची संख्या कमी आहे
मुलीच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका. 1000 मुली आहेत. इथं बिना लग्नाचे कोण येतात हातोरी करा. हातोरी केला तुझ्या पिंड्याचं झालंय भांडा काय आलं त्या परीक्षा करणार आहे. बाप्पाच्या लेकीला शपथ ज्यांच्या घरी स्वतः बांधला नाही ते बघायला आपल्याला हप्ताने हरवणार आहे का दरिद्र खाणार नाही आवडत नाही पोरी बघायला म्हणून म्हणता घ्यायचा नाही आणि कुणी तो तुम्ही शिकलाय सरजापूर सारख्या गावात पोरी शिकताय बाप्पाच्या शाळात कांडी बरोबर मग 8च्या वयामध्ये लग्न झालं ते लग्नाला लेकर झाले तुम्हाला म्हणून बाप्पाच्या कानावर आभार जोरदार कानावर आज सन्मानाने केलाय आणि नीट आहे का मायमालो हिंदी शतके बायाचं येऊ दे बायाचं लक्ष देणार आहे कानावर मायमालो मुख्यमंत्री उमेदवारी हजर राहिले मला त्याला माहिती पुढे ह्याला शिकायचं भाडं जगावर बायांचं लक्ष देणार आहे. बाप्पांनी मुलीसाठी शाळा काढल्या. मुली सक्षम व्हायला का लहान वयात लग्न करू नका. तुम्हाला बाप्पाची शपथ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शपथ पुढे सर्वांना शपथ लहान वयात मुलीचं लग्न करायचं नाही. आणि झालेल्या माझ्या बांधवांना विनंती आहे माय मोदयाचा मान सन्मान करा. कारभार बायकोच्या हातात देऊन टाका. जे लोक बायकाच्या हातात कारभार देतात ते सुखे असतात उदाहरण मीच आता मोठं कारभार बायकोच्या हातात आहे. बायकोला व्हायला लागली होईल तर दिलो बायकोच्या हातात कारभार द्यायला प्रॉब्लेम नाही. आणि या महाराष्ट्रात ते मराठे लढायला जाताना बायकोचं कुंकू बसू जात होते आणि जिंकवायला बायकोला कुंकू जायचं होते. त्या गेट मराठ्यांचा महाराष्ट्र लढायला जाताना बायकोच्या हातात कारभार देऊन जात होते. आता फ्री टाळी वाजवायचं मला सांगा बायकोच्या हातात कारभार नुकसान काय तुझ्या इथे मला बांधवांचे का बायको सोयाबीनचे पैसे उचलले रात्रभर 10 रुपये बसली तिकडच पडली बायकोला पगार होताना पत्नी घेऊन माहितच हे भागात धंदे आम्ही करतो. आणि मायमध्ये तुमचा नवरा तुमचा बाप तुमच्या हातात कारभार देत असेल तर रोज किसा मारा त्याचा सकाळी त्या लोक पैसे मला काय म्हणायचं नाही माहित रात्री लिहिजी खेळतात ते पडले असेल कुठे आणि हे पैसे गाडीत ठेवा मटक्यात ठेवा तांदळात ठेवा डाळीत ठेवा हरभऱ्यात ठेवा ज्वारीत ठेवा. पण हा पैसा साडी मॅचिंग ब्लाऊज कानातलं नाकातलं ब्युटी पार्लर यासाठी खर्च न करता मुलीच्या शिक्षणावरच खर्च करा ही विनंती तुम्हाला करता. अरे मायबाप बाप्पाच्या वेळी सरपंच होते घेतो तुम्ही बाप्पाकडे आणि गोरखे बाप्पाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कोण असेल तर माझ्या मित्र डॉक्टर कपिल गोरखे त्याची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी एकच नाही पाहिजे सांगायचं संपत्तीला कवी म्हणतात पूत सुपुताचा केव धन संचय आणि पूत कुपुताचा केव धन संचय. अरे पोरं लायक असेल कशाला पैसे मिळतात पोरं कमवते पोरं लायक असेल कशाला पैसे मिळतात पोरं कमवते पोरं नालायक असेल कशाला पैसे तो पोरं कमवते. और बाप्पाची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कपिल दादा आहे आणि कपिल दादा सगळा पाऊल टाकणारा हा युवा तरुण कार्यकर्ता बाप्पाचं स्वप्न नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न केला याची मला 100% खात्री आहे. तिथं अनेक विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याला विनंती करणार आहे शाळा बाप्पाने काढली आता अभ्यास करणार का नाही बोला बघायला बोला कोण करणार हातोरी करा. अरे बाबा तिथे न्यायाधीश साहेब बसले माझे मित्र आहे ते न्यायाधीश वशिल्यानं झाले का अभ्यास करून मोठ्या बोला कशाला अभ्यास केले की माणूस मोठा होतोय. पेपरला कधी बात नसते का अभ्यास करून बोर्ड गेलो तर अशी बात नसते का वैराची मुलगी अभ्यास करता करता पुस्तकातले शब्द उडाले तोंडावर आपल्याकडे बंदी झाली. अभ्यास केले की माणूस कलेक्टर होतोय IAS होतोय उद्योगपती होतोय. पण टाळ्यावर बंधून अभ्यास करणार तुम्ही वाट पाहताय. आमच्या इकडं तुर्गे पाटील आले जालना जिल्ह्यामध्ये शेख अन्सार नावाचा मुसलमानाचा पोरगा रिक्षा नावाचा पोरगा अभ्यास करून कलेक्टर झाला. आमच्या संभाजीनगर ते पुणे रस्त्यावर सुमा नावाचं गाव आहे
न्यायाधीश सगळं फुकट ज्ञान स्वतःची गाडी घेऊन वरापुऱ्या प्रचंड अभ्यास करा अभ्यासाला पर्याय नाही काळ्या अवघड पुण्याला ठराव मग आमच्या पोराच्या डोक्यात दोन विषयाची भीती आहे इंग्रजी आणि गणित कोण कोण घेतं या विषयात हा परिकरा तुला तुझे झाले केले धन्यवाद इंग्रजी गणित राहून येतो प्रॉब्लेम असा आहे कुठे तुमच्या शिक्षकाच्या घ्यायला मला बोला कारण आमच्या माझी गरजी काढण्याची नाही त्याचं कारण सांगतो आमचा इंग्रजीचा शिक्षकच बोलायचं सांगायचा पोरा हो इंग्रजी म्हणजे अवघड असतं बरं का इंग्रजीचा मास्टर इंग्रजी अवघड आहे मला कशी सोपं व्हायचा माझा गणिताचा मास्तर एवढा माहीत होता आणि खानची गाणं नाही आणि तासभर कळत होतो हे काय बोलतो कसं तरी समजून सांगा मी शाळेत जाऊन प्रार्थनेला उभा राहिला अगोदर बघायचो गणिताचा मास्तर उभा आहे एवढं सुट्टीवर असेल तर मला एवढा आनंद व्हायचा बाप रे मला वाटतो मास्तर ऍक्सिडेंट म्हणावा मी शाळा बदलली दुसऱ्या गावाला गेला नाव सांगतो 12 नावाचे शिक्षक भेटले त्या 12 नावाचे शिक्षकाचे गणित विरोध करत करत शिकत होते नवीनपर्यंत गणिताचा मार खाणारा प्रदीप सोडके त्याला सगळ्यात जास्त गणितात मार्ग मी घेतले कारण शिक्षक करणार होता वैके बाप्पा हे गणिताचे शिक्षक आहेत वैके बाप्पा हे गणिताचे शिक्षक आहेत त्या कर्नाटक बोलतो का नाही घाबरत का नाही तसं इंग्रजी जशी तशी असं बोलण्याचा प्रयत्न केला तरच माणसाला येत असतं पण प्रचंड मार्ग घेणार का हातवरी करा कोण विद्यार्थी आहे व्हेरी गुड आणि यांच्या शिक्षकाला माझी हात विनंती नीट शिकवा आपल्याला पगार शिकायसाठी मी मास्टर होतो हेडमास्टर होतो नंतर राजीनामा दिला मी माझ्या कोणाची शपथ देऊन सांगतो मी शिक्षक होतो 7,000 व्याख्यान दिले दुबई नावाच्या देशात पहिली शिवजयंती माझ्या व्याख्यानावर सुरू झाली मला प्रचंड अभिमान आहे आणि विनंती एक शाळा विषय सोडली नाही एक शाळा कधी सोडली नाही शाळेची ड्युटी कोण सामाजिक कार्य केले जेवताना मला वाटायचं की आता पगार आहे माझ्या पोराला शिकवायचा पगार आहे म्हणून मी जेवतोय ती भान ठेवून आपण दोघं करीत होतो पण माझ्या शिक्षकाला विनंती आहे शिक्षकाला सगळ्यात मोठा मान वर्गात आहे वर्गामध्ये 50 पोरं असतील तर 100 पोराची एवढे आदर होतात जगातला तेवढा ग्रेट माणूस नाही तेवढा मान त्याचा मायबाप देत नाही त्याची बायको 100% मारतात देत नाही त्यामुळे किती वाया गेली पण आपले विद्यार्थी आपला जेवढा आदर देत असतील तर या विद्यार्थ्यांसाठी जीव तोडून शिक्षकाला शिकवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती बाप्पाच्या जयंतीनिमित्तानं करतो नसता बाप्पाच्या शिक्षण संस्थेचं ध्येय पूर्ण होणार नाही म्हणून मी शिक्षकाला विनंती आहे प्रचंड ताकदीनं शिकवा आणि विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले तरी घाबरायचं नाही एखादा नाही 2 मार्क त्याने काय फाशी घ्यायची का दुसरा क्षेत्र मी काय काळात आता बोलता बोलता सांगितलं बाप्पा नृत्य स्पर्धा घेतो ते बाप्पा क्रीडा स्पर्धा घ्यायचे बाप्पा वक्तृत्व स्पर्धा घ्यायचे मला सांगा जगामध्ये हजारो क्षेत्र जिथं मार्ग लागलेला आहे तुम्ही एक पिक्चर बघितला का त्या वर्षाचा काय नाव पिक्चर नाही सांगताय जगाला सैरा जी जी जिजा ते गाणं कुठे गायले आजे टाळ्या झटरावाले आज आपण किती पास सांगा कोणाच माहित नाही लता मंगेशकर गाणं कुठला किती पास कोणाला माहिती का एका गाण्याचे ₹1,00,000 महाराष्ट्राचा गाण्याचा काय संबंध आहे पण गायक व्हा तुम्हाला मार्केट गायक व्हा लेखक व्हा माझी 15 पुस्तकं पडायची एक चित्र ₹1,00,000 कोटी रुपये जातं चित्रकार व्हा पत्रकार व्हा पिक्चर मध्ये निर्णय करा मी स्वतः दोन पिक्चर मध्ये काम केले पिक्चर मध्ये गोरे कोणतेच माणसं जातात हे डोक्यातून काढा माझ्यासारखा ब्लॅक ब्युटी पिक्चर मध्ये जाऊ शकतो हजारो क्षेत्र क्रीडा
पानिपतमध्ये लढाई झाली थांबला नीरज चोपडा. चोपडे तो चोपडे नीरज चोपडे एक भाला केला एका रात्री सुपरस्टार. तर एसटीचे लोक मिळाले करोड रुपयाचं बक्षीस मिळालं भांडवल क्रीडामध्ये. भाषण वापरायला तर हातोरी आम्हाला मिळणं. अरे वा डॉक्टर साहेब आमदार अनेक मुलं भाषण करताय. वक्रत्व कला फार मोठी ताकदीची आहे. आज मला सांगा मी म्हणून का बोलले तुम्हाला भाषण येऊन बोलले मला भाषण येऊन इथं मान बोलणं व्हायला होते. वक्ता झाल्यावर मान मिळतो सन्मान मिळतो पुरस्कार मिळतात. ते मला बातमी आम्हाला नेहमी बघत असतात. ती कोण दिसत जे दलिंद्रे रोज ती पुढं बसते ते कधी टीव्ही दिसत नसते. रोज ती पुढं बसणारे दलिंद्रे कधी टीव्ही बसून दिसत नसतात. ज्याला टीव्ही पुढं बसायला वेळ नाही एखाद्या क्षेत्रात सुख देतात ते जनाने पाटलासारखे माणसं टीव्ही दिसत असतात. ते सुद्धा समजून घ्यावं. मान सन्मान पुरस्कार रोज केलं जाते रोज केलं जाते. आमच्या वक्त्यांनो आज मुख्य स्थान खासदाराच्या बाजूला बसलो मी. वक्ता झाले जवान आहे दुबईला आता सांगितलं मला 2 वेळेस शिवजयंतीला बोललं. लोक दुबई बघायला जातात. दुबईच्या लोकांना पैसे खर्चून मला दुबईला बोलावलं. ही वक्त्याची ताकद आहे. आणि एकेका भाषणाची किती रुपये पोऱ्या 25,000 50,000 1 लाख रुपये एका भाषणाची. एका भाषणाची 1 लाख. आता डॉक्टर विद्यालय माहिती नाही ठरलो नाही. एकेका भाषणाचे एवढे पैसे मिळत असतील तर आम्ही होते का व्हायचं नाही. म्हणून बाप्पानी वक्रत्व स्पर्धा नृत्य स्पर्धा क्रीडा स्पर्धा घडल्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्याला अभिवादन करा. ही पोरं घडली पाहिजे वाढली पाहिजे. आणि तुम्हाला विनंती आहे कोणतंही लेकरू जन्मता मोठं नसतं. कोणीच नाही. माझा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मजन्म छत्रपती होते का? बोला ना. महात्मा फुले महात्मा होते का जन्म? बाबासाहेब भारतरत्न? अरे शिवाजी महाराज तुमच्यासाठी जन्मले. नाळ तोडली टियाण केलं रांगले उभा राहताना पडले मान अपमान सहन करत करत छत्रपती झाले. वरी माणूस आपोआप घडत नसतो. माय मागे तुम्हाला विनंती आहे संस्कार. अरे जिजाऊला डोहायला लागलं होतं. शिवा पडत असताना काय डोहायला होतं? जिजाऊला शिवा पडत असताना डोहायला होतं. हाती कसं वाटतं वाघाला कसं वाटतं परताला वाटतं भाडगाला वाटतं राजकारणाला वाटतं कोणाशी आनंदाला वाटतं लोकांची सेवा करायला वाटते. डोहाळं आमच्या माय मावल्याला बरोबर असताना डोहायला पाहिजे. अभ्यास करायला वाटते कलेक्टर वाटते मंत्री वाटते नोटा वाटते हेलिकॉप्टर घ्यावं वाटते. आज तर डोहायला येत नाही. आंबटची बट खावं वाटते माती खावाटी राख खावाटी झाली माती राख. आणि शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांचं शिक्षण कर्नाटकमध्ये झालंय. रोज लढाया घालतो तरी शिवाजी महाराजांसाठी शहाजीराजांनी शिक्षक ठेवले. अनेक भाषा शिकवल्या. शस्त्र शिकायला शिकवलं. घोडा कसा वाटायचा विष कसं वाटायचं माणसं कशी वाटायचे घुसायचं कसं निसटायचं कसं मुद्रा दिली बाबा झाडाला मावळे दिले पैसे दिले जहाजी दिली आयासोबत पुण्याला पाठवलं म्हणून शिवा. माझी विनंती आहे ज्या दिवशी घरात शहाजी आणि जिजाऊ आहे त्या दिवशी प्रत्येकाच्या घरात शिवबा निर्माण होऊ शकतो. अवघड माय बाप पाहिजे. आमचा बाप तर पालक मिळालाच नाही. कर्माचं पाठवाटून घ्यायचा पालक मिळाला तरी पण गावाला घ्यायला काय काम आहे बरोबर. एक बरं तुझ्या मायला बरं बाबाला बरं बोलणं सांगता बाप्पा आमच्या इथं पालक मिळावा आलो मम्मी अरे चिंटी सोबत तुला पोरगा माय आली का दोघं बी काय पोरगा शिक्षक येतो तुझा भावाला तुझा बापाला तुझी माय एक मिनिटे तुझं कुणीच झालं नाही. तो तिच्या पाठीच्या पोराचा राग मस्तकाचा तो काग मिळालाय. लहान असते घबराते पण मनात पक्का ठेवतोय. 10-20 वर्ष राहते. बाळ नावाचा प्राणी आजारी पडतो. बाळाला झोपताना अरे असा कसा फायदा झाला. अरे खास दिल्यानंतर सरकारी दवाखान्यात पाणी ना पोरगामध्ये पाणी मिळाला होता का पिठांबा इथं हिशोब जायचा कुठं जायचं नाही. पण जे मायबाप लहानपणी लेकराकडे लक्ष देतात तीच लेकरं मोठं झाल्यावर मायबापाकडे लक्ष देतात. हा नियम आहे. पण बाप्पाने डॉक्टर कपिलाने घडवला. बाप्पासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे.
ते एवढं सांगेल की बाप्पाचं स्वप्न होतं काही धर्मादाय रुग्णालय बांधायचं, सहकारी बँक काढायची, त्याच्या माध्यमातून उद्योजक पोरं निर्माण करायची, काहीतरी रासायनिक कारखाना करायचा, मेडिकल कॉलेज करायचा. डॉक्टर गणेश साहेब, तुम्ही बाप्पाचं स्वप्न पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न कराल, त्याची मला 100% खात्री आहे. शेवटी एक विनंती करतो, खासदार साहेब राजकारणावर बोलून गेले, हे काय राजकीय स्टेज नाही, तर माझी एक विनंती आहे की आपल्या सगळ्याला राजकारण कळलं पाहिजे. काही काही लोक म्हणजे राजकारणाचा आपला काही संबंध नाही. न्यायाधीश साहेब म्हणजे बसलो वायो, न्यायाधीश साहेब घरातच बसायला लागत होतं, आज पहिलीवर बिवरत झाले ते बसलो, ठीक आहे ना मर्यादा आहे. पण भारतामध्ये लोक असेल तर राजकारण सगळ्याला काढलंच पाहिजे. तुम्ही माझ्या पक्षात जा, निवडून करावं की नाही लढो, पण मतदान कोणाला करावं याची आपलं भारताच्या लोकांना आलीच पाहिजे असं मत आम्हाला वाटतं. आमच्या लोकांना विचारलं मतदान कोणाला करणार, ते म्हणजे वारच पडलं नाही. तुझ्या अंगावर वारं यायची मिळाली घरी नाही, कोण वारं होतं. काही काही लोक म्हणतात आमचं मतदान वाया गेलं, काय त्याला मतदान केलं ते पडला, मतदान वाया जातं. काही काही लोक म्हणतात द्वेष मारला निवडून आले. हे महाराष्ट्रावर प्रश्न विचारतो, कीर्तनातून व्याख्यानातून मला तुम्हाला एक प्रश्न आहे. मी कीर्तनकार आहे, माझी विनंती तुम्हाला, माझा मोठा प्रश्न मुला मुलीने हे नाही उत्तर द्यायचे, हे लावून घे, तुम्ही मोठ्या उत्तर द्या. मला सांगा, निवडून देणारे नालायक का निवडून येणारे नालायक? ऐकू आलं नाही तुमच्या बाय बाबाला सांगा समजून. कोणी निवडून देतं? बाप्पा किसानचे लोक आले कर्नाटकाचा बोट लावायला घरी द्यावं, तीन कोटी द्यावं, मतदान केलं. 10 रुपये वाटतात, पैसे वाटतात, धर्मदार महाराष्ट्राचं नालायक निवडून आले. ज्या दिवशी देशातील जनता कोणाच्या आमिषाला बळी पडता, स्वतःच्या पायानं शांत डोक्यानं गावाला बळी पडता, चांगल्या माणसाचं पडून जातील, त्या दिवशी या देशामध्ये शिवाजी महाराज बाबासाहेब अपेक्षित लोकशाही निर्माण होणार आहे. माझी विनंती आहे, चांगल्या माणसाला मतदान करा. आणि डॉक्टर कोरके साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आता राजकारणात आलं पाहिजे. तुमच्यासारखी चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे, त्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. पण तुम्ही राजकारणात द्यावं अशा प्रकारची विनंती आम्ही तुम्हाला करणार आहे. बाप्पाला वाचनाची आवड होती, तुम्ही सुद्धा पुस्तकं वाचा. आम्हाला काही शब्दार चित्र तुकाराम महाराज आहे. माझ्या घरी मी सांगतो, उगम सल्ला द्यायचा नाही, माझ्या घरी 9 पोते भरून पुस्तक आहे, 9 पोते. शेतकऱ्याचा वर्ग आहे, पोत्यावर बोलतो, 9 पोते भरून पुस्तक आहे, सगळे पुस्तक मी वाचले. माझे स्वतःचे 15 पुस्तकं प्रकाशित आहे आणि बरेच पोतभर पुस्तक मी घेणारे मला प्रावा झालेला आहे आणि मी वाचित नाही. विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, तुमची लायब्ररी वापरून करा, प्रेक्षकाला करा, वाचा तर वाचा, नाही तर मातीच जा. वाचनाला या देशामध्ये पर्याय नाही. आणि अजून एक माझी जाणीव मला झालेली आहे, डॉक्टर साहेब बाप्पावर पुस्तक आलेलं आहे माझ्या मागणीचं, म्हणून बाप्पाचा तुम्ही त्याच्या पाठीवरती बाप्पाचं म्हणत होते. बाप्पा जन्मले कुठं, आईवडील कोण, प्रवास कसा झाला, कसे वाढले, कसे घडले, काय शिकणारे, याच्यावर बाप्पावर पुढच्या जयंतीपर्यंत एक पुस्तक आणा. आणि पुस्तक आणायला मी तुम्हाला 100% सहकार्य करीन, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि शेवटी एक सुंदर किस्सा सांगून थांबतो. पुस्तक नाही वाचलं काय होतं? मला म्हणतो माझा पाहुणा गौरवला देवीची यात्रेत पाय पडायला. प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, ढकलाढकली, 2.5 तास गेलाय. चलता चलता माझ्या पाहुण्याच्या पायाला एका बाईचा चुकून पाय लागला. ती महिला म्हणजे पायाला दर्शन घेऊ द्या. पाहुणा मला गर्दी पाहायला होत्या. ती बाई म्हणजे नाही जेव्हा तरी पाय लागला, मला पाप लागला आणि पाय लागला, पाय पडायची पद्धत मी पाया पडला. कुठं भाडा पड. एवढ्या गर्दी त्या बाईनं दर्शन घेतलं. जशी बाई दर्शन उभा राहिली, मागच्या बाईला काय माहिती कशामध्ये दर्शन घेतलं. तिला वाटलं कुणी गुरु असेल, महाराज असेल, तिनंही दर्शन घेतलं. आता 2 बायांना दर्शन घेतलं, काय घेतो असं सांगायची गरज आहे का? देवी राहिली बाजूला घेऊन आम्हाला, इकडं बाहेर दिलाय, इकडं पुढचे दिलाय, विचार तुम्ही साधं शिक्या भाऊ द्यायला. महिला म्हणजे बाई घेतलेली आहे, त्याच्या पाया हळद, कुंकू, अक्षता, बेल, फूल, थोडी याला याला स्वतः घाम गावात नंबर 1 सगळे गावात कोणाचं चांगलं केलंय. माझ्या लोक पाया पडायचे, पायाचं बाहेर जमा हो आपण पाया मारलं. 5,000 ॲटो बसला, ॲटो निघून गेला, रस्ता ॲटो निघून गेला.
एका बाईने डोकं लावलं महाराज नाही गेले तरी महाराजाच्या पाय खाली माती जाईल तिने भक्ती भावनेने तिथं महाराजाला पाय एकोणारी माती होता ती माती उचलली कपाळाला लावली जशी एका बाईने कपाळाला माती लावली तर पाया गोष्टी एक बाई म्हणजे हिची काय कमी नाही तिला चिमुडवर माती तोंडात महाप्रसाद जशी एका बाईने माती खाली पाया बघा बोकडे हाणायला लागल्या एक बाई मोरी म्हणली बाई लेकर घरीच राहिले त्यांना प्रसाद तिला पदरात बांधून घरी माती जशी एका महिला पदराला माती ग्राम स्वच्छता आल्या माती छाला आता मला सांगा काय कुठे कुठे गेला असेल काही कोणी पायी गेला असेल आता माती खाण्यावर आमच्या प्रत्येकाच्या घरात पुस्तकांची कपाट आलीच पाहिजे टाळ्यावर करा मंजूर करा विनंती करणार आहे आणि बाप्पांना या जयंतीच्या निमित्तानं त्याच्या जगदंबा परिवाराच्या वतीनं एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्याला जोरदार टाळ्यावर त्यांचं अभिनंदन करा खरं तर बाप्पाचं काय व्यस्त वंशस्त्रोय आजच्या 21व्या शतकामध्ये वंशस्त्रोयमध्ये काही जास्त वय नाहीये पण दुर्दैवानं बाप्पा गेले बाप्पा जाऊन या वैराट परिसराचं बार्शी तालुक्यातील सोलापूर आणि महाराष्ट्राचं शैक्षणिकदृष्ट्या फार मोठं नुकसान झालेलं आहे पण डॉक्टर कपिल दादा गोरके हे मात्र त्यांच्या बाप्पाचा पावलावर टाकून त्यांची जी स्वप्न ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा बाप्पाला आशीर्वाद करून मी थांबतो धन्यवाद धन्यवाद बाप्पाच्या जाण्यानं वैराट भागामध्ये खूप मोठी बोगणी निर्माण झाली बाप्पाची उर्वरित स्वप्न डॉक्टर कपिलदादा पूर्ण करतील ज्या दिवशी या देशातील जनता कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकप्रतिनिधींना निवडून देईल तेव्हाच खऱ्या अर्थानं या देशामध्ये शिवराज्य येईल त्याचबरोबर येत्या पुढील वर्षभरामध्ये बाप्पावरील एक त्यांच्या कार्यावर आधारित सुंदर पुस्तक प्रकाशित केलं जाईल त्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केलं जाईल अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य आदरणीय प्रदीपदादा सोळंकी साहेबांनी केलेलं आहे धन्यवाद यानंतर मी विनंती करतो आहे बार्शीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय विश्वास भाऊ बागोटे यांना आपलं मनोगत व्यक्त करतील आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खासदार या ठिकाणी उपस्थित निवृत्त न्यायाधीश आदरणीय शास्त्री साहेब ज्यांनी आता अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलेले शिवराज्याचे सोळुंके किशोरबाबा मरकड नाना खंदारे विश्वंभर पाटील आमचे सहकारी आणि काका पिसले आबा कापसे सोलापूरहून आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजेंद्र जाधव मकर निंबाळकर महेश करोडे गौरगावच्या शिवाजी शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक बाप्पा गरड त्या ठिकाणी उपस्थित साहेबराव बाप्पा देशमुख आमचे सहकारी श्री काकडे कांगुडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला नाही कपिलदादा कोरके काकी डॉक्टर अनिता या संस्थेतले प्रातिनिधिक स्वरूपाचं नाव घेतो मी आता विनायक गोडबोले सर त्यांचे सर्व सहकारी आनंद फडके या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी तरुण मित्र आणि वडीलधारी मंडळ बाप्पांची 67वी जयंती आपण या ठिकाणी आज साजरी करतोय जगदंबा परिवार आणि या संस्थेची सुरुवात ज्यावेळेस बाप्पांनी पहिली
शाखा काढली होती त्याच्या अगोदरपासूनची आमची मैत्री, या संस्थेचा पूर्ण प्रवास मी माझ्या डोळ्यांनी अगदी बारकाईने पाहिलेला. वारंवार बाप्पा मी मुंबईमध्ये सारखं मी माझ्या कामाने त्यांच्या कामाने मुंबईत यायचे, परंतु एवढ्या मोठ्या संस्था उभा करत असताना त्याला काय कष्ट पडले ते मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे. प्रचंड चिकाटी, दरवर्षी 1, 2, 3, 4 प्रस्ताव टाकलेले असायचे आणि काहीही करून या वर्षामध्ये एवढा आपला टार्गेट पूर्ण करायचं. अतिशय चिकाटीने या संस्थेसाठी पप्पांनी काम केलं. मी त्याचा अनेक वर्षाचा एक जुना मित्र म्हणून, भले आम्ही राजकीय जीवनामध्ये कधी वेगवेगळ्या आमच्या भूमिका जरी असल्या तरी आमची बालपणापासूनची मैत्री जी होती त्यामध्ये कधीही खंड पडला नाही, त्याच्यामध्ये कधीही अंतर आणि येऊ दिलं नाही. असा एक माझा प्रामाणिक मित्र म्हणून मी आजपर्यंत अनेक संस्थेच्या माध्यमातून या तालुक्यातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या तालुक्याचे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी या संस्थेमध्ये काम करतात. अनेकांचे प्रपंच उभा केले, या भागातल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांची सोय झाली. पण हे करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या भागातल्या या परिसरातल्या गोरगरीब कुटुंबाला मुलाला त्या ठिकाणी प्राधान्य. आज पप्पांच्या जाण्यानंतर थोडीशी एक मित्र म्हणून काळजी वाटत होती. मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानणारे या संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या लोकांनी अतिशय मनापासून कपिलदादा लहान असताना त्यावेळेस तुम्ही सहकार्य केलं. त्याच्यानंतर कपिलदादाच्या पाठीशी आमच्या काकी उभा राहिल्या, ते डॉक्टर भगिनी यांच्या पाठीशी कपिलदादा उभा राहिले आणि कपिलदादा बाहेरचं सगळं काम बघत असतात. या संस्था चालवणं काही सोपी गोष्ट नाही. कुठल्याही संस्थेत जावा तिथं कर्मचाऱ्यांमध्ये 2 गट असतात, एक जण नाटक करत असतो, एक जण विरोधींचा असतो. अशा परिस्थितीतही आज या ठिकाणी अतिशय मनापासून अनुभव आहे. ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळामध्ये या संस्थेचा कारभार चालत होता त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आज आपल्याला कपिलदादा आणि त्यांच्या सर्व संस्थेच्या सहकार्यांना आपण चांगल्या पद्धतीनं संस्था वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतात. मी आपला हार्दिक वेळेचा या संस्थेचे प्रमुख अर्थात डॉक्टर कपिल आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्याबरोबर काम करणारा सर्व स्टाफ यांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये पप्पांच्या जाण्यानंतर कपिलकडं लक्ष देत असताना एक मुलासारखं म्हणून आजपर्यंत लक्ष ठेवलेलं आहे. जरी कधी समोर दिसत असतो नसतो तरी सातत्यानं संपर्कात राहून बारकाईनं नेहमीच लक्ष ठेवण्याचं आजपर्यंत काम केलेलं आहे. या आमच्या काळातही अशाच पद्धतीनं आपण काम करावं. त्याच्यासाठी आपला विषय निघाला करण्याच्या निमित्तानं आपण या तालुक्यामध्ये काम करत असताना मग कपिलदादा असतील,
ब्रह्मपुरी आहे ना. तिथं 2100 रुपये, तिकडे 2100. हो नाही. आज ज्यावेळेस आपण समाजाचं काम करतो, प्रामाणिकपणानं कपिल दादा असतील, मकरंद मालक असतील, विश्लेषक मोठे, सावंत मोठे अनेक मंडळी या ठिकाणी बैरागमध्ये मनोजदादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, आशीदादा बाकीचे मंडळी सगळे होतो. परंतु प्रत्येक माणूस हा आपल्या स्वतःच्या समाजाचं काम करत असताना, मनापासून काम करत असताना त्याला स्वतःच्या समाजाबद्दल निश्चितपणाने अभिमान असतो आणि तो असला पाहिजे. पण या ठिकाणी या काही मागच्या काळामध्ये नको त्या गोष्टी घडायला लागल्या. पण दादा ज्या पद्धतीनं तुम्ही आहे, मी आहे, मकरंद मालक आहे, दुसरे आहे, या तालुक्याचा इतिहास आपण घडवलेला आहे आणि पुढं कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता समाजाचं काम करत असताना खंबीरपणानं तुमच्या पाठीशी ठामपणानं मी व माझे सर्व सहकारी उभे असतील एवढीच या ठिकाणी मी एक ग्वाही देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद विश्वास भाऊ. गप्पा माझे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांच्या जाण्यानं अतीव दुःख झालं. ते गेले तरी डॉक्टर कपिल दादा यांच्यावरती मुलाप्रमाणेच आपलं प्रेम राहील अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी विश्वास भाऊला दिला आहे. यानंतर मी विनंती करतो आहे सन्माननीय महादेव तळेकर यांना, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महादेव तळेकर सुराळ. आदरणीय बाप्पांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पहिल्यांदा मी बाप्पांच्या सर्व विचारांना विनम्र अभिवादन करतो. खरं तर हा आजच्या कार्यक्रमाला चिटणीसच राहिला नाही, प्रोटोकॉलच नाही. प्रोटोकॉल त्यांच्याकडे होतं ते बातमी केलं. त्यानंतर आदरणीय आमचे गुरुवारी प्रदीप दादा सगळे बाजूला सगळ्यांचं झाल्यानंतर माझ्यावरती वेळ हे बोलायला नाही पाहिजे. पण बाप्पांचा विचार आणि आता खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्यात घेतला. खरं तर बाप्पांचं कुटुंब असताना पंढरपूर तालुक्याचं आमच्या गावातलं कुटुंब आहे आणि आमच्या गावातलं कुटुंब असल्यामुळं त्यांच्याविषयी असलेली एक भूमिका भावना आमच्या गावातला माणूस आहे म्हणून खऱ्या अर्थानं. खरं तर प्रदीप दादा ओमदादांच्या समोरच मला थोडंसं बोलायचं होतं. या बार्शी तालुक्याला खऱ्या अर्थाने एका सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे. ज्यांना तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करून आमदार केलं, त्यांच्या भाषा पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही बघितल्या. दारूच्या दुकानदारासारखी भाषा इकडे आमदारांची होती. हे काही खऱ्या अर्थानं संस्कृतीला शोभणार नाही. त्याच्यामुळं या बार्शी तालुक्याला
एका सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे आणि तो सुसंस्कृत चेहरा म्हणजे कपिलदादा कोळके पाटील. खऱ्या अर्थानं हा सुसंस्कृत चेहरा कधी कुणाच्या गुणावर न येणारा, कुणाला कधी त्रास न देणारा, सगळ्यांची रात्रंदिवस काम करणारा चेहरा म्हणून कपिलदादांच्याकडे आपण थांबतो आहोत. आज 62 शाळा, 1000 शिक्षक आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा अन्नदाता, उत्साह माणूस म्हणून आपण कपिलदादांच्याकडे थांबतोय. खऱ्या अर्थानं मगाशी म्हणले की आदरणीय बाप्पांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय कपिलदादांनी करावं आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे की बाप्पांचं राहिलेलं स्वप्न म्हणजे त्या बार्शी विधानसभेची आमदारकी आहे. या बार्शी विधानसभेची आमदारकी हेच खऱ्या अर्थानं बाप्पांचं स्वप्न आहे. आणि मी खरं तर अभिनंदन करण्यासाठी, विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलोय. आणि या अभिवादन करत असताना एकच वाक्य मला या ठिकाणी म्हणायचं आहे, आपल्याला कपिलदादाला आमदार करायचे आमदार. आणि या आमदारकीचा फॉर्म्युला खऱ्या अर्थानं आमच्याकडे आहे. या आमदारकीचा फॉर्म्युला म्हणजे या ठिकाणी असलेले बाळकोले साहेब, दिसले साहेब, नाना वाणी, युवराज काटे यांच्यासारखे असलेले मातब्बर आपल्या कपिलदादांच्या पाठीशी आहे. त्यामुळे बाप्पांची पुण्य आहे. आमदारकीचा फॉर्म्युला काय आहे? या सगळ्यांचं सहकार्य, बाप्पांची पुण्य आहे. इथं असलेल्या हजारो शिक्षक बांधव आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची साथ, ओमदादांची युक्ती आणि आमच्या स्वराज्य पक्षाचं तिकीट, बरोबर कपिलदादा आमदार. आणि एवढ्याच शुभेच्छा मी या ठिकाणी कपिलदादांना देतो. बाप्पांचं एवढंच राहिलेलं स्वप्न स्वराज्याच्या आणि परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करावं, हेच अभिवादन आदरणीय बाप्पांना सांगतो. जयराव, जय. धन्यवाद. बार्शीला खऱ्या अर्थाने एका सुसंस्कृत चेहऱ्याची गरज आहे आणि तो सुसंस्कृत चेहरा म्हणजे डॉक्टर कपिल. आणि बाप्पांचं उर्वरित स्वप्न म्हणजे बार्शीची आमदारकी. अशा पद्धतीचं या ठिकाणी विचार सन्माननीय तळेकर साहेबांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद साहेब. यानंतर या सर्व यथोचित सत्काराला उत्तर देण्यासाठी म्हणून संस्थेचे संस्थानाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कपिलदादा कोळके आपल्यासोबत उभे आहेत. डॉक्टर कपिल कोळके. आज आपल्या बाप्पांची 64वी जयंती, त्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ओमदादा, तसेच आपले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, संयोजक समिती, विश्वासू समिती, आमचे प्रदीपदादा साळून गोळुंके, तसेच नानाजी कंधारे, विश्वंभरजी बिर्गे पाटील, तसेच आपल्या तालुक्याचे प्रमुख नेते माननीय विश्वासभाऊ गारगोडे आणि आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय निवृत्त न्यायाधीश मुकुंदजी सत्यसाहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. आज बाप्पांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण एकत्र आहोत. आज बाप्पांनी 22 सप्टेंबर 1987 संस्था स्थापन केली. ही पहिली संस्था स्थापन करत असताना माननीय बारगोळे अण्णांची खूप काही मदत झालेली आहे. हायकोर्टात वकील लावण्यापासून त्याचा निकाल घेण्यापर्यंत हे घटना समोर कमल किशोर हे शिक्षण मंत्री होते आणि आपल्याला पानगावला आणि मालेगावला धन्याप्रसाद भेटली होती आणि मालेगावला एक शाळा भेटली होती हायस्कूल. काही कारणास्तव, राजकीय कारणास्तव ती मान्यता रद्द करण्यात आली. तर मान्यता रद्द ही बेकायदेशीरपणे झाली होती आणि अण्णा म्हणजे विश्वास गोळके वडील अण्णांनी बाप्पांना सिनियर कौन्सिल लावून दिले
मुख्यमंत्री पद केलं होतं की सर्व भीती त्यावेळेस त्या मंत्रालयामध्ये होती मंत्र्यांच्या डोक्यामध्ये. तसंच ती भीती असल्यामुळे अण्णांनी त्या वकिलामार्फत आपल्या संस्थेसारखा निकाल लावून घेतला आणि आपल्याला आपल्या संस्थेचं पहिलं रोपट हे ढवळाचा जगदंबेच्या ठिकाणी आणि आपल्या भैरवनाथाच्या ठिकाणी 2 ठिकाणी जोडीला या ठिकाणी आपल्या 2 शाळा चालू झाल्या. तसेच पप्पांचा प्रवास आज पप्पा 62 वर्षाचे असताना गेले. पप्पांना देवाज्ञा आली पप्पांना. त्यावेळेस पप्पा 63 तारा ह्या संस्थेच्या सोडून देवापाशी पप्पा निघून गेले. तसेच आज दादा भाऊ आणि संतसाहेब भाऊ आज अभिमान सांगतो. आमच्या वैराग भाग हा 57 गावात आहे. बार्शी तालुका 1 गावात आहे. तुम्हाला मी अभिमानानं आणि गर्वानं सांगतो मी ज्या बापाची औलाद आहे. आज माझ्या संस्थेमध्ये दरवर्षी 8% पगार वाटते. आज या बार्शी तालुक्यामध्ये अशी कुठली संस्था आहे की 55 कोटी रुपये पगार आजच्या घडीला दरवर्षी मला कर्मचारी देते. आणि तो कर्मचारी कोणी जागीरदार बापाची औलाद नाही, कोणी जागीरदार बापाची औलाद नाही. तुमच्या आमच्यासाठी शेतकऱ्यांची मुलं आहे. आज 1 लाख द्यावा. इथं कंट्रोल कोण इथं बसले, इथं कुठे गुण बसले. आज यांना 1.5-2 लाख पगार देतो. सांगायचं त्याचा अभिमान सांगतोय. अरे पप्पांनी केलेला आहे. तुम्ही पप्पांनी मला एक मी सांगितलं दादा आपली माणसं मोठी करा आपण ऑटोमॅटिक मोठं होतो. आणि चांगलं करता करता जर वाईट झालं तर त्याची फिकर करायची नाही. मी देवाची करते आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो आज आपल्या बार्शी तालुक्यातील फक्त बार्शी तालुका म्हणतोय बार्शी तालुक्यातील 73 गावातील मुलं ही 55 कोटी पगार घेतात. मुलं शिक्षण कर्मचारी मुख्याध्यापक प्राचार्य 73 गावातील. आज अभिमान आहे. आज पप्पांच्या निवड बोललेला आहे. आणि दुसरं त्या संस्थेतून जगदंबा परिवाराच्या जवळ 5 वर्ष झाला. त्या संस्थेच्या मार्फत आज 4 लाखाच्या वर विद्यार्थी शिकून गेले. आज 30 वर्ष पार गेलेले आहे संस्थेनं. 4 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ह्या आपल्या संस्थेतून क्लास 1, क्लास 2 डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी उघडलेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी हे सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, तसेच जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत. अशा हुद्द्यावर मुलं गेलेली आहेत. आणि तसंच हे झालं विद्यार्थ्यांचं. आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पण तसंच आहे. जे कर्मचारी आहेत माझ्या अभिमान वाटतो. आज माझ्या संस्थेमध्ये शिपाई असणारा माणूस आज त्याला गावात स्वतः टाकलेला आहे. आज त्या शिपायाला सुद्धा माझ्या गावात टाकलेला आहे. परंतु तो शिपाई आला आणि शिपाई म्हणून त्याला कधीच आम्ही आता वेगळ्या पद्धतीने ट्रीट करत आहे. त्यांना मान सन्मान. आणि आमच्या संस्थेत पद्धत आहे की आम्ही कधी कुणाला मोठा असो बारका असो आरोग्याची भाषा आमच्याकडे नाही. आम्ही सर्वांना आवडतो बोलत माझ्या करतो. तसेच आपल्या या 5 महिन्याखाली एक अशी सुंदरशी घटना घडली. आपल्या वैराग गावाचं बार्शी तालुक्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं नाव आपण रोशन केलं, मोठं केलं. मराठा समाजासाठी अहोरात्र जगणारे, स्वतःच्या किडनीला सूज आली, स्वतःच्या लेकराबाळाला त्याग केला, कुटुंबाला त्याग केला आणि जगाला सेवा वाटायला 1.5 कोटीची सभा आंदोलन करायला ठेवली. आणि अशा त्यागी माणसाचं नाव, अशा मराठा हृदय समाज असलेल्या माणसाचं नाव, अशा युग पुरुषाचं नाव आपण आपल्या बार्शी तालुक्याला, आपल्या सोलापूर जिल्ह्याला, त्याच्या वैराग गावाला आपल्याला मान मिळाला. आणि आपल्या मुंगीला आपण संघर्ष योद्धा म्हणून करायची परवानगी नाव दिलं.
मित्रो हा फक्त ट्रेलर आहे. हा जो कार्यक्रम आहे ना हा छोटेखानी कार्यक्रम आहे. ज्या दिवशी पाटील येतील, पाटलांना आम्ही निमंत्रण दिलं, पाटील आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. मला पाटलांचं जे म्हणणं आलं डॉक्टर साहेब म्हणले माझ्या नावाची कसून करू. पाटलांना सांगितलं पाटील आम्ही आमच्या पिंपरीच्या जागेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे, तिथं तुम्ही उद्घाटन करायला आणि मुंबईला फक्त भेट द्यायला या. पाटील म्हणजे जसा टाइम भेटेल तशी तुम्हाला वेळ देतो आणि लवकरात लवकर कार्यक्रम मोठा घेऊ आणि तुम्ही सर्व आता जे तिथे जेवढे उपस्थित आहेत तेवढे सगळ्यांनी हेच निमंत्रण म्हणून सगळ्यांनी तिथं येण्याचे हे करावं. तसेच पप्पांची राहिलेली स्वप्न आज मी डॉक्टर आहे मित्रो. आज पप्पाने आम्हाला तिघांना भाऊ बहिणींना आम्हाला डॉक्टर केलं. मी आपल्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये शिकवलं मेडिकल कॉलेज मुंबई. आज त्या कॉलेजला शिकत असताना मला अनेक मित्र झाले. श्रीकांत माझा मित्र आहे, माझा रूममेट आहे, वर्ग मित्र आहे मला. तसेच अनेक मित्र खासदारांची पोरं IAS मुलं आज मोठी मोठी मुलं आज माझे मित्र आहेत. परंतु शेवटी आपल्याला आपला शेवट इथंच असतो, मध्य इथंच असतो. फक्त कामाला तिकडे तिकडे जावं लागतं. त्यामुळं आज त्यांचा पण मला उपयोग होणार आहे मित्र. आपल्या भागासाठी आपल्याला चांगलं हॉस्पिटल उभं करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी आपल्याला नवीन काही उद्योगधंदे उभे करायचे आहे. त्यामुळं दुसरी गोष्ट सांगायचं आहे, मी एकटा पप्पा नाही, पप्पा एवढा अनुभव माझ्यापेक्षा नाही, पप्पा एवढा अनुभव माझ्यापेक्षा नाही. मला साथ द्यायचं तर प्रामाणिकपणे साथ द्या. साथ द्यायची नसेल तर मला बोलू सुद्धा नका, माझ्या येऊ सुद्धा नका. कारण पप्पाने तुम्हाला अन्न दिले. आज तुम्ही लेकर बाळा, आज तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार मानले पप्पाने केला लागतात. आज पूर्ण आयुष्यामध्ये पूर्ण माझ्या या 34 आयुष्यामध्ये फक्त माझ्या वडिलांचं प्रेम मला 7 वर्ष भेटलं. त्याच्या माझ्या आयुष्याच्या ऍव्हरेज करणार 7 ते 8 वर्ष फक्त मला प्रेम भेटलं. आज त्यालाच मंजूर झालं. माझ्या मम्मीने म्हणून सुद्धा गांधी वेळा मित्र वाचन शाळा चालू करताना इतक्या त्यागात हे सगळं सोपं आहे. एवढी माणसं येणं, एवढं हे होणं, एवढं सोपं आहे. त्यामुळं मला तुमची नितांत गरज आहे. त्या नितांत गरजेपोटी तुम्ही मला साथ द्या. मी तुम्हाला हात देतोय, तुम्ही मला हो द्या. ही माहिती तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि आपल्याला आमच्या वैरा भागामध्ये नाना वैरा भागामध्ये आमच्या इथे मोठे मोठे महापौर होऊन गेले. तुळशीदास दादा जाधव, माननीय चंद्रकांतभाई निंबाळकर, पप्पा, अण्णा असे जबरदस्त त्यांचा एक काळ होता. आणि त्या वैरा भागातून आम्ही दादा आणि आमच्या वैरा भागामध्ये आपल्या बाजी तालुक्यामध्ये आपल्या आमच्या बाजी तालुका हे मिनी मुंबई आहे. म्हणजे एवढी ऍडव्हान्स लोक आमच्या बाजी तालुक्यामध्ये येतात. आणि त्या बाजी तालुक्यासाठी आज आपल्या वैरा भागाच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात केलंय. त्याचं बाजीच्या पलीकडे बाजीसाठी आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही मला अशीच साथ द्या. कुठं चुकलं मागलं तर मला सांभाळून घ्या. कुठं बोलताना राहून दिला तर माझ्याकडून काही तरी पण क्षमा मागतो तुमची. आणि काही असं काय झाला तर तरी पण क्षमा मागतो. आणि कर्मचाऱ्याची माफी मागतो. मला पुढे चुकलं असलं तर एवढंच बोलतो आणि माझं बोलतो थांबतो. राष्ट्रभूमीच्या कार्यात संस्था सातत्याने